माजी खासदार संजय काकडे आता मंत्रालयात दाखल झालेत। पुणे विधान परिषद निवडणुकीमध्ये बंडखोरी आणि वादाबद्दल मुख्यमंत्र्यांची ते भेट घेणार असं कळतंय। आपण पाहतोय की संजय काकडे यांनी आता मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी ते मंत्रालयात दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्र्यांची ते भेट घेणार आहेत। बंडखोरी झाली होती पुण्यामध्ये आणि त्या संदर्भात ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असं कळतंय। आपण पाहतोय संजय काकडे आता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत आणि त्यांच्याशी बोलून नेमका तोडगा काय निघतोय ते पाहणं महत्त्वाचं आहे। आपल्या सोबत राहुल चोरी जोडले गेलेत। राहुल, आपण पाहतोय की पुण्यामध्ये सुद्धा बंडखोरी पाहायला मिळाली आणि त्यानिमित्त आता काकडे मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत। नेमकी चर्चा कोणत्या कोणत्या गोष्टींवर होऊ शकते? अगदी पुण्यातनं खास करून फक्त पुणेच नाही तर यवतमाळ असेल, परभणी असेल, या सगळ्याच ठिकाणी महायुती विरुद्ध महायुती यामुळेच बंडखोरीचा सामना जो आहे तो करायला लागतो आणि याच संदर्भात सर्वाधिक चर्चेत राहिलेली अर्थात पुण्यातली जागा संजय काकडे यांच्या मुलाला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून तिकीट मिळाले। खरं मात्र ज्या पद्धतीनं शरद पवार गटापासून ते अगदी पक्षांतर्गत आक्षेप आणि प्रचंड विरोधाला सामना करावा लागतोय आणि याच निमित्त काल देखील आपण बोललो होतो की अनेक बंडखोर किंवा नाराज गटाला आज बोलवून घेतलं जाईल आणि संजय काकडे जे की माजी खासदार आहेत, देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे म्हणून देखील त्यांना मानलं जातं आणि याच संपूर्ण प्रकरणात पुत्रप्रेमापोटी आता संजय काकडे मुख्यमंत्र्यांना नेमकं काय बोलतात, काय साकडं घालतात हे पाहावं लागेल। राष्ट्रवादी अजित पवार गटाची संख्या जरी जास्त असली तरी अंतर्गत मतभेद किंवा महायुतीतील अंतर्गत संघर्ष याचा फटका संजय काकडे यांच्या मुलाला बसू शकतो आणि त्यामुळं संपूर्ण जर निवडणूक बघितली तर मैत्रीपूर्ण लढत व्हावी आणि कोणत्याही पद्धतीने दगाफटका होऊ नये यासाठी त्यांच्याकडून देखील प्रयत्न केले जातील। मात्र या सगळ्या टप्प्यावर आता संजय काकडे नेमकं मुख्यमंत्र्यांशी काय बोलतायत इतकंच नाही तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल खास करून अजित पवार यांच्या गटातील अंतर्गत नाराजी किंवा अंतर्गत जे मतभेद आहेत त्याबद्दल देखील सुनेत्रा पवार किंवा या सगळ्यांसंदर्भात ते भेटीगाठी घडतात का हे देखील पाहावं लागेल। आपल्याला माहिती काल अर्ज भरण्याच्या ठिकाणी खरं तर पुण्यासारखी हाय व्होल्टेज जागा असताना देखील सुनेत्रा पवार यांनी अर्ज भरण्यापासून काहीसं अंतर राखलं होतं। अर्ज भरायला सुनेत्रा पवार पुण्यात असताना देखील गेल्या नाहीत अशी देखील सूत्रांची माहिती आहे। दुसऱ्या बाजूला पार्थ पवार ज्यांच्याकडून या उमेदवारीबद्दल आग्रह करण्यात आला होता ते पार्थ पवार देखील उमेदवारीचा अर्ज भरायला आले नाहीत आणि त्यामुळं दोघांचीही गैरहजेरी आणि त्यानंतर पक्षांतर्गत मतभेद आणि पक्षांतर्गत झालेली बंडखोरी सुनील टेंगरे यांचा अर्ज हा देखील तितकाच महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळं सगळ्यांच्या टप्प्यावर शेवटचा इलाज म्हणून मुख्यमंत्र्यांच्या दरबारात आता हा वाद पोहोचतोय आणि मुख्यमंत्री याबद्दल काय भूमिका घेत आहेत हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे। नक्कीच राहुल, आपण पाहतोय की आता मुख्यमंत्री काय बोलतायत याकडे लक्ष असेलच, पण भाजपमधनं या प्रकरणी कोणाची भूमिका किंवा कोणी आपली प्रतिक्रिया दिली होती का? खरं तर प्रदीप कंद हे भाजपचे बंडखोर उमेदवार यांनी देखील पुण्याच्या बाबतीत आपला अर्ज भरलेला आहे। पक्षांतर्गत देखील नाराजी जी आहे ती भाजपच्या बाबतीतनं पुण्याच्या जागेवरून उफाळून आली होती आणि त्याबद्दल देखील संजय काकडे हे आपलं मत मांडू शकतात। एकंदरीत बघितलं तर पुणे आणि राष्ट्रवादी नंतर देखील मित्र पक्षाच्याच म्हणजे खास करून भाजपनं तिचा अर्ज भरल्यानंतर भाजपची देखील भूमिका तितकीच महत्वाची आहे। तर महत्वाचं म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये भाजपचं असणारं संख्याबळ हे देखील तितकंच महत्वाचं आहे। 2 महानगरपालिका खरं तर 2 प्रमुख महानगरपालिका या भाजपच्या ताब्यात आहेत। एक हाती विजय भाजपनं त्या ठिकाणी मिळवलेला आहे आणि अजित पवार यांच्या जाण्यानंतर पुण्यातली जागा जरी राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटली असली तरी भाजपच्या संकटाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि त्यामुळं भाजपच्या बंडखोराला कुठल्याही पद्धतीनं भाजपकडून रसद पुरवठा किंवा मतदानाचं पाठपुरावा होऊ नये यासाठी देखील संजय काकडे प्रयत्न करतील आणि भाजपची नेमकी याबद्दलची काय भूमिका हे देखील लवकरच स्पष्ट करावी लागणार आहे। नक्कीच राहुल, मला आणखीन एक प्रश्न विचारावासा वाटतोय की या ठिकाणी आपण पाहतोय की पक्ष बदल केला आणि लगेच तिकीट मिळालं, त्यामुळे ग्राउंड लेवलला नाराजी आहे का? तिथे काय पडसाद उमटू शकतंय? आपण पाहतोय की राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांना थेट तिकीट मिळालं, मात्र राष्ट्रवादीकडनं कोणत्याही प्रकारची जवळीक या ठिकाणी दिसली नाही असं आताच आपल्याला समजलं। मात्र आता काकडे हे स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत आणि ही भेट घेतल्यानंतर नेमकं काय चर्चा होतीये, काय भूमिका भाजपकडनं घेतली जातीये हे पाहणं महत्त्वाचं आहे।